ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कोट्यवधी रुपये खर्चून केडीएमसी कडून 27 गावांसाठी अमृत योजना कार्यान्वित करण्यात येत आहे। मात्र 27 गावातील मानेरे गावाला जलकुंभाऐवजी विहिरीमधून पाणी पुरवठा केला जात असल्याने ग्रामस्थांना साथीच्या आजारांचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे महिलांनी आता केडीएमसीला आंदोलनाचा इशारा दिला आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या 27 गावांमध्ये अमृत योजनेच्या कामाला गती देण्यात येत आहे। यामध्ये प्रामुख्याने गावागावातील जलकुंभाची कामे हे युद्धपातळीवर सुरू असून ग्रामस्थांना अमृत योजनेच्या अंतर्गत पाणी पुरवठा देखील सुरू करण्यात येत आहे। मात्र 27 गावांपैकी एक असलेल्या मानेरे गावाला जलकुंभ ऐवजी विहिरीमधून पाणी पुरवठा केला जात आहे। MIDCच्या माध्यमातून केडीएमसीला मिळणारे पाणी थेट विहिरीत सोडून तो पाणी ग्रामस्थांना पुरवला जात आहे। मात्र ही विहीर ज्या ठिकाणी आहे त्या बाजूलाच मोठ्या प्रमाणात भात शेती आहे। त्यामुळे भात शेतीत विविध प्रकारचे रासायनिक खतांचे प्रयोग केले जात असल्याने हा खतांचा पाणी थेट विहिरीत झिरपत आहे। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। मात्र या नागरिकांच्या समस्यांकडे केडीएमसी प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आता महिलांनी आंदोलनाचा इशारा हा केडीएमसीला दिला आहे। वारंवार गावात साथीचे आजार नागरिकांना त्रास होऊ लागले असल्याने महिला आक्रमक झाल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे। त्यामुळे आता महिलांनी केडीएमसीला आंदोलनाचा इशारा दिलाय। महिलांचा किंवा सर्वच लोकांचा हा विषय आहे की घाण पाणी आमच्या नलामधून येतंय, ते विहिरीतून येतोय किंवा पाण्यात घाण आणि बारीक बारीक जंतू या कारणामुळे मुलांना आज घराघरात पोरं बिमार पडतायत, माणसं बिमार पडतायत। त्याविषयी हा आमचा सर्व महिला इथे उपस्थित आहेत। पण तुम्ही आमचा हा नगरपालिकेला म्हणजे दाखवून द्या का, कारण नाहीतर तुम्ही जर या विषयावर काही केलं नाही तर आम्ही आंदोलन करू आणि या विषयावर म्हणजे तुम्ही काहीतरी करावा। म्हणून आज आम्ही इथं महिला उपस्थित आहोत आणि त्या पाण्यामध्ये एवढी घाण आहे का आम्ही तुम्हाला दाखवू शकतो व्हिडिओ काढून। त्याच्यात जंतू आणि घाण, रोज पाणी भरलं का रोज त्याच्यात घाण आहेच आहे, माती जंतू। याच्यामुळे एवढी पाण्यात मुलं वगैरे बिमार पडत आहेत। रोज काही ना काही म्हणजे दवाखान्यात तर जावंच लागतं। पण आता लहान लहान मुलांचा विषय आहे, खाशी सर्दी या सर्व गोष्टी रोजच्या चालूच आहेत। त्याच्याविषयी आज आम्ही इथं महिला जमलेलो आहोत। तरी आम्हाला या नलाचं पाणी आम्हाला म्हणजे द्यावा। विहिरीतून पाणी येणारा हा विहीर काय रोज स्वच्छ होत नसते। त्याच्यामुळे आम्ही हा विषय मांडला आहे। ते आमचा विषय तुम्ही जाणून घ्यावा आणि याविषयी तुम्ही तक्रार करावी आणि नगरपालिकाला तुम्ही प्रशासना अधिकाऱ्यांना सांगून द्या का नलाचं पाणी स्वच्छ आलं पाहिजे। आणि आमचे महिलांचा विषय आहे तो तुम्ही पाहू शकता का, सहकार्य करा आम्हाला। नाही तर आम्ही पुढे पण जर तुम्ही काही केलं नाही तर आम्ही आंदोलन करू शकतो आमच्या महिला, कारण एकाच बाईचा विषय नाही हा, या पूर्ण मानेरे गावाचा विषय। आणि तुम्ही काय केलं नाही तर हा विषय आम्हाला वरपर्यंत जावंच लागेल आणि करावा लागेल। किती दिवसापासून हाच पाणी आम्हाला पाजतात ही लोक। मग हे सर्व बेमार झाल्यात मुलं। आम्ही आता माझा पण आवाज बसले, जवळजवळ 2-3 महिने मला खाशी झाले। खाशीचं औषध पण पिऊन पण खाशी काही सुधरत नाही। मग तुम्ही असं घाण पाणी आम्हाला जर पाजणार आणि आमच्या गावात एवढी समजावा सगळे लोकांची ही प्रगती अशी इकडतं बिघडतं, मग तो पाणी आम्हाला कशाला देता तुम्ही? मग त्याच्यापेक्षा आम्ही दुसरे कुठनं आणू ना, बिसनेरीचा आणू, कॅम्पातून आणू, तो पिऊ। मग तुम्ही काय करता, जर तो पाणी तुम्ही आम्हाला नळामधून जर दिला नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। गावातील महिलांना दूषित पाण्याचा पुरवठा आणि आजारांचे भेडसावलेलं संकट लक्षात घेता महिलांनी शिवसेनेचे कल्याण पूर्व विधानसभा सहसंपर्क प्रमुख विजय जोशी यांची रविवारी भेट घेतली आहे। या भेटीत गावांमध्ये होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रदूषणामुळे पाण्याच्या त्रासाची माहिती जोशी यांच्या निदर्शनास आणून दिली आहे। वारंवार दूषित पाणी पुरवठा होत असल्याने पाण्याला दुर्गंधी आणि पाण्यासोबत किडे देखील येत असल्याचा आरोप महिलांनी केला। जोशी यांनी महिलांशी संवाद साधत याबाबत तातडीने कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि केडीएमसी आयुक्तांसोबत चर्चा करण्याचे आश्वासन या महिलांना दिलं आहे। खरं म्हणजे आज ज्या महिला आल्या होत्या, गावातल्या सर्व महिला त्याच्यामध्ये सामील होत्या। जो प्रश्न घेऊन आले होते तो खूप गंभीर प्रश्न आहे। येणारा जो पाणी आहे, जो नाल्याने जो पाणी येतोय तो दूषित आहे। त्याच्याने
काही किडे येत आहेत का, पाण्याला वास येतो आहे, या प्रकारच्या तक्रारी त्यांच्या आज होत्या. त्याचबरोबरला जो पाणी त्यांच्याकडे पोचतो आहे त्याच्याने रोगराई होते, अशा प्रकारच्या कंप्लेंट्स त्यांच्या होत्या. खरं म्हणजे ह्या लोकसभेचे खासदार सन्माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब ज्याप्रमाणे अहोरात्र काम करत आहेत लोकांपर्यंत सर्व सुविधा पोचवण्याचा, तो जेव्हा साहेब करत असताना मग KDMCचे अधिकारी का असं करतायत की ह्या गोष्टींवर लक्ष घालत नाही आहेत. जेव्हा ते तो विषय संपवू शकतात मग ते का असं करत नाही आहेत. साहेबांकडे आता हा प्रश्न घेऊन आम्ही साहेबांकडे जाणारच आहोत, साहेबांच्या समोर मांडणारच आहोत. पण त्याचप्रमाणे आम्ही KDMCच्या अधिकाऱ्यांनाही आपल्या अनुषंगाने एक माहिती देऊ इच्छितो की लवकरात लवकर जर या गोष्टीवर आपण काही कारवाई केली नाही तर गावातल्या सर्व महिला ह्या आंदोलनासाठी उतरतील आणि त्याप्रमाणे तो विषय हाताळला जाईल. तर आम्ही तुम्हालाही विनंती करतो आहे आणि त्याचप्रमाणे आज हा प्रश्न डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांकडे ठेवण्यात येणार आहे. साहेब लवकरच याच्यावर काहीतरी कारवाई आणि सुव्यवस्थित करतील अशी आम्हाला आशा आहे. एकीकडे नागरिकांच्या पायाभूत सुविधांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिवसरात्र मेहनत करत आहेत, तर कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे हे मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी आणून नागरिकांच्या समस्यांवर मात करत आहे. मात्र प्रत्यक्षात नागरिकांना जलकुंभाऐवजी 21व्या शतकात देखील विहिरीतील दूषित पाणी पिऊन आजारांना व रोगराईंना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता KDMC आणि सत्ताधारी या गंभीर समस्येकडे कधी लक्ष देणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शुभम साळुंखे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.